धनुरास अचानक येणाऱ्या संकटापासून सावध राहा. हानी होण्याची शक्यता आहे. 100 वर्ष आयुष्य आहे. आता भविष्य वाचताना तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला होता. तुम्ही आज राशी भविष्य वाचत बसा. उद्या निशीमुळे निधन वार्ता या सदरात बातमी येईल माझी. चौरेखा माधव बेलसरे भावपूर्ण श्रद्धांजली. मग माधवा, उद्याचे सगळे पेपर मागवच बाबा. तुम्हाला तेच हवंय ना? नाही, मी नकोच आहे तुम्हाला या घरामध्ये. पण एक लक्षात ठेवा, मी जेव्हा नसेन ना तेव्हा तुम्हाला दोघांना किंमत कळेल माझी. नाही नाही ग, पेपर मध्ये ती कोडी येतात की नाही, ती सोडवल्यानंतर ते मिक्सर सारख्या वस्तू जिंकायला मिळतात की नाही, म्हणून म्हटलं. टोमणे कळतात मला तुमचे, पण तुमच्याशी ना बोलणंच व्यर्थ आहे. ओ, तुम्ही त्या तारिणीला फोन लावलात का? नाही, आणि करणारही नाही. का? अगं रेखा, तो खांडेकरांच्या घरातला प्रश्न आहे. आता त्यामध्ये पडायचा मला काय अधिकार आहे? अहो, पण त्याच खांडेकरांची दुसरी सून हे तुमची लेक आहे, हे विसरलात का सवयीने? काही विसरलो नाहीये, पण मी माझ्या लेकीच्या संसारात अजिबात तुडबुड करणार नाहीये आणि कोणाच्या सांगण्यावरून तर अजिबात नाही करणार. मग काय, लेक आणि जावयाला याच घरात नांदवायचं ठरवलंय? हे बघ रेखा, मी काही त्यांना आमंत्रण दिलं नाहीये. ते स्वेच्छेनं इकडे आलेत आणि बाप म्हणून त्यांना इकडे राहून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडतोय. याच्या पलीकडे जाऊन माझ्याकडनं कसलीही अपेक्षा करू नकोस. देवी जगत तारिणी, बाकी कुणाला नसली तरी माझ्या माधवाला सद्बुद्धी दिलीस, हे बरं झालं ग बाई. माधवा, चल दिष्ट काढते तुझी. दृष्ट काढा त्यांची. तुम्ही चेष्टा करताय का माझी? हा, अहो, इथे काम करून करून कंबरड मोडलंय माझं आणि यांना चेष्टा सुचते बघा माझी. मग जाऊन निशीला सांगूया का, बाई तुझ्या सासरी निघून जा, आईला तुझा त्रास होतोय म्हणून? हो, त्रास नाही, ओझ. अगं दोन्ही एकच ग. हे बघ, तुला अवघडल्यासारखं वाटत असेल तर मी जाऊन सांगू का तिला? अहो, पाहुण्यांना असं काही सांगायची गरज नाहीये. त्यापेक्षा त्या तारिणीला फोन करा ना आणि म्हणाव माफी माग. पण तिची चूक नसेल तर ती कशाला माफी मागेल? माधवा, अजिबात कोणाला फोन करायची गरज नाही. ओ, मी सांगते तुम्हाला, तिला फोन लावा आत्ताच्या आत्ता. माधवा, फोन लावायचा नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, फोन लावा म्हटलं ना, लावा फोन तिला. माधवा, फोन लावलास तर बघ. हा, मम्मा, काय ग? चौसेपी ओलीच आहे बाहेर, साफ कर ना ग लवकर. कठीण झालं. जा जा जा, तुझी लाडकी लेक बोलवते तुला. तिला काय हवं नको ते बघ जा. आणि माधवा, कुणालाही फोन लावायचा नाही. काय? तुम्हाला ना माझी शपथ आहे, आत्ताच्या आत्ता फोन लावा तारिणीला आणि तिला कडचावून सांगा 6 वाजेच्या आत काय ते संपव आणि यांना इथून जाऊ दे. हा, पेपर वाचत बसू नका, लावा फोन. मम्मा, काय ग, आले हिची एक कटकट आहे. अरे कर तक्रार. आरशाला तुला तक्रार करायची ना माझी, मग आधी स्वतःला सांग. बघ आरशात. नाही, मला पण बघू दे ना तू माझी तक्रार कशी करशील ते. अच्छा, असं वागणार आहेस का तू? मला माहितीये तू नाही करू शकणार माझी तक्रार. हो, आता तरी तू असं काही केलेलं नाहीयेस की तुझी तक्रार करावी. पण तू जो हा असा आहेस ना, ते माझ्यामुळे, हे तर तुला मान्य करावंच लागेल. जग जाहीर करायला तयार आहे, आधी मान्य तर करायला हवं. आणि मी नाहीच मान्य करणार आहे की मी चुकलीये म्हणून मी माफी मागतेय. पण तिकडे सुमी, बाबा सगळ्यांनाच खूप त्रास होतोय रे. त्यांच्यासाठी तरी. पण गरजच नाहीये. शकुनी, रावण, नरकासूर यांच्या रेसमध्ये धावणाऱ्या माणसांची माफी देवी जगततारिणी मागत नाही, उलट त्यांना धडा शिकवते. शकुनी, नरकासूर, काय? उदाहरण चुकलं असेल माझं, पण समजून येणं मला काय म्हणायचंय ते. माझ्यासाठी देवी जगततारिणी आणि माझी बॉस सारखीच आहे. केदार, अरे ती देवी आहे आणि मी एक सर्वसामान्य मुलगी आहे. हो आहे, विषय संपला. अरे या मोठ्यांच्या भांडणांचं ना मला लॉजिकच कळत नाही यार. जरा काय झालं ना की लगेच यांचा इगो हर्ट होतो. म्हणजे
हे आमचे युवराज जिजू आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तारिणीताई आमच्याकडे येऊन त्यांना सॉरी म्हणत नाही तोपर्यंत ते त्यांच्या घरी जाणार नाही. कोण? ते आसामवरून चुकून आलेले जिजू. हे हॅलो पार्थ, काय जिजू आहेत ते माझे. सॉरी, पण मी बोलू का? मला ना ते जरा आगाऊच वाटतात हा. म्हणजे मी एवढी माणसं बघितलेत अजूनपर्यंत, पण त्यांच्या एवढा ॲटिट्यूड असलेला नवरदेव मी अजूनपर्यंत बघितलेला नाहीये. मी तुला सांगू का, चूक ना त्यांचीच असणार. ते ना तुझ्या तारिणी ताईला त्रास द्यायला हे सगळं करत असणार ना. मी सांगतो तू. चिल चिल, तू काय एवढं चिडतोयस? आता चिडणारच ना, माझी पण ताईच आहे बॉस. हे तुला पण मोठी बहीण आहे? सॉरी. अरे म्हणजे माझी तारिणीताई आहे ना, तिचा नवरा केदार जिजू, तो तिला प्रेमाने बॉस अशी हाक मारतो. क्यूट ना? तुला हे क्यूट वाटतं? हा क्यूट तर आहे. म्हणजे कोणीतरी आपल्याला त्याच्या आयुष्याचं बॉस म्हटलेलं, आपलं सगळं ऐकून घेतलेलं कोणाला नाही आवडणार? मग मी पण तुला म्हणू बॉस? मला का? तू तुझ्या त्या फोटोग्राफरला म्हणतोस ना बॉस, मग त्यांनाच म्हण ना, माझं काय? नाही ते काय नाही. मी ते असंच काय नाही जाऊ दे. काय होतंय? काय बडबडतोय? अगं काही नाही. तू मला सांग आधी, ती अॅनिव्हर्सरीची तयारी कुठपर्यंत आली आहे? कसली अॅनिव्हर्सरी? घरात एवढा ड्रामा सुरू आहे, कसं काय होणार आहे सगळं? होणार. डोंट फिअर वेन पार्थ इज हिअर. हे बघ, तुझं गिफ्ट तर सॉर्टेड आहे बरोबर. आता तुला फक्त प्लॅन करायचं, त्याच्यामुळे तुला मी मदत करतो. रिअली? येस. थँक्यू या. काय म्हणते? बाबांचा फोन आहे. हा बाबा बोला ना. हॅलो तारिणी बाळा, कशी आहेस? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? मी पण बरा आहे. बरं, घरी सगळं व्यवस्थित? हो, सगळे व्यवस्थित. काही झालंय का बाबा? काही नाही ना, मी सहज केला होता फोन तुला. बाबांच्या मनात काय चाललंय हे त्यांच्या लेकीपेक्षा जास्त दुसरं कोणालाच कळू शकत नाही. काय झालंय सांगा मला. अगदी बरोबर बोललेस बघ. तुझ्यापासून काही लपूनच राहू शकत नाही. बाबा, त्या दोघांचा खूप त्रास होतोय का हो? म्हणजे रेखाची तारांबळ ओढते. युवराजरावांच्या गरजा आपण भागवू शकत नाही, ते पुरवण्याचा निश्चित तुला तर माहितच आहे. हो, म्हणजे मला कळतंय बाबा, पण मी चुकले नाहीये. ते माहिती आहे ग मला. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण बाळा, परिस्थिती थोडी समजून घे ग. आज घरातल्यांना त्रास होतोय, उद्या ही बातमी हळूहळू घराबाहेर जाईल आणि मग लोक विचारतील, लेक आणि जावई माहेर येऊन का राहतायत, आणि या प्रश्नाला उत्तर देताना जीव निघेल का आमचा? बर, तू काही निर्णय घेतलायस? म्हणजे माफी? हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस. अगं, कधी कधी घर जोडून ठेवण्यासाठी अशी पावलं उचलावी लागतात ग. नाही म्हणजे बघ, 1-2 दिवसांचा प्रश्न असताना तर मी तुला फोनच केला नसता. पण युवराजरावांनी अटच ठेवली आहे ग. हो, नाही म्हणजे पद्मिनी काकूंनी सांगितलं मला. आणि मला माहिती आहे मी हे बोलून तुझ्यावर अन्याय करतोय, पण बाळा, यावेळी तू माफी मागून टाकशील ना ग? नाही म्हणजे यासाठी वाटलंस मी तुझी माफी मागतो, अगदी हात जोडून तुझी माफी मागतो या सगळ्यासाठी. बाबा, काय काय बोलता तुम्ही? हे बघा, मला तुमची अवस्था कळते. तुम्ही नका काळजी करू. मी बोलते युवराज भाऊजींशी. ठीक आहे बाळा. हा, चालेल.